हीरा कोहिनूर आंबेडकर भारतभूमीचा घटनाकार दीन दुबळ्याचा करण्या उद्धार दीन दुबळ्याचा करण्या उद्धार लोकशाहीचा खरा सरदार जी 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 लोकशाहीचा खरा सरदार जी जी लोकशाहीचा खरा सरदार जी 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 भीमाईने जन्म देऊनी भीमाईने जन्म देऊनी गेली सोडूनी सांभाळा वदली मीराबाई भिवाची होऊन आई भिवाला तुझे कोणी नाही रजी भिवाला तुझे कोणी नाही जी जी भिवाला तुझे कोणी नाही जी 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 जाता जाता भीमाईने भिवाला मीराबाईचे स्वाधीन केले व सांगितले माझ्या बाळाला चांगले सांभाळा व त्या आत्याच्या कुशीत आईची माया जोपासत लहानचा मोठा झाला म्हणजे शाळेत जाण्यासारखा झाला होती इच्छा रामजी बाबाची होती इच्छा रामजी बाबाची खूप शिकण्याची लाडक्या भिवाची झाली सुरुवात शिक्षणाची शाळा ती जुलमी सवर्णाची शाळेबाहेर जागा बसण्याची जी पूर्वी शूद्रांना शिक्षणाचा अधिकार तर नव्हताच परंतु त्या काळचे सामाजिक परिवर्तनवादी नेत्यांनी जे काही परिवर्तन घडून आणले त्यानुसार मागासवर्गीयांना शाळेत जायला तर मिळे परंतु त्यांच्या बसण्याच्या जागा इतर सवर्णाच्या मुलापासून वेगळ्या असत इतक्या वेगळ्या की ती सवर्णाची शिवलेल्या मातीला अस्पृश्याच्या मुलांनी स्पर्श केल्यास धरणीवरची माती विरघळून जाते की काय असे असतानाही सुद्धा जातीवादी खाऊनी खडे वाटचाल प्रगतीकडे ज्ञानाचे गिरवी धडे भीमराव शिखरा चढे जी जी दिनरात केला अभ्यास पहिला नंबर मॅट्रिक पास अर्धपोटी कधी उपवास जेव्हा कळलं केळूस करास राज्य सयाजी गायकवाडा शिफारस केली भीमरायाचे ज्ञान पाहून शिष्यवृत्ती दिली उच्च शिक्षण घेण्यासी गेलं परदेशी सोडून मायदेशी आनंद मावे ना गगनात कैक विचार येती मनात आसवे थांबे ना नैनात जी जी जी
शिक्षण घेत असताना भीमरावाच्या अंतःकरणात प्रचंड अशा महत्वाकांक्षाने जन्म घेतला आणि ती महत्वाकांक्षा शिकून स्वतःची गरिबी हटवण्याची नव्हती. हजारो वर्षापासून मानवतेच्या अधिकारापासून वंचित असलेल्या बहिष्कृत वर्गाला न्याय मिळवून देण्याची आणि जगात नव्या युगाची सुरुवात करण्याची ही भव्य महत्वाकांक्षा होती. परदेशी झाले रवाना परदेशी झाले रवाना उच्च शिक्षणा लावून तन मना लावून तन मना लावून तन मना लावून तन मना झाले मग्न शिक्षणात समजना त्यांना दिन रात समजना त्यांना दिन रात गाड्या जातीवाद मातीत जी जी गाड्या जातीवाद मातीत जी जी गाड्या जातीवाद मातीत जी 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 परदेशी पदवी मिळून आले माये देशी परतून आला निरोप बडो द्याऊन लवकर यावे निघून खुर्ची खाली तुमच्या वाचूनी नौकरी देत मिळवूनी निरूप त्यांचा ऐकूनी भीमराव गेले निघूनी सहारा एक समजूने पदभार स्वीकारुनी जाती येत रीत ही जुनी पाहिलं फेकी दुरुनी नौकरी दिली सोडूनी सनतान्यावरी चिडूनी झाले लाल बुंद क्रोधानी हा जिरा 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 जी जी जिरा 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 जी जी जिरा 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 जी जी. बडोदा सरकारशी करार केल्याप्रमाणे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी दप्तरात पदभार सांभाळला. परंतु तिथेही बाबासाहेबांना जातीयतेचा कडू अनुभव आला. उच्च विद्या शिकूनही एका सामान्य चपराशाने शिक्षणाकडे अथवा त्यांच्या पदाकडे पाहता भीमराव आंबेडकर हे अस्पृश्य आहेत म्हणजे त्या चपराशापेक्षा हीन आणि हलक्या आहेत एवढेच पाहिले. आणि त्यांनी लायकी नसलेल्या त्या चपराशाने बाबासाहेबांना अपमानजनक वागणूक दिली. चपराशाला फाईन मागतात तो नीच चपराशी बाबासाहेबांसारख्या प्रज्ञावंतांच्या अंगावर फाईली फेकून देत असे. काय ही जातीयता, कितीही मगरुरी, काय वाटले असेल त्या महामानवाला. त्या महापुरुषाच्या हृदयात अश्रू काढणाऱ्या त्या नीच चपराशाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. पूर्ण कराया शिक्षण पुन्हा परदेशी गेला. सर्वस्वाचा त्याग करून पदवीधर झाला. आलं होऊन बॅरिस्टर परतला वीर करुणी लेखणीची तलवार. जातीवादावर करण्यावार, जातीवादावर करण्यावार. परदेशात
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली करून पैसे मिळवण्यापेक्षा त्यांनी आपल्या समाज बांधवांना न्याय मिळवून देण्याकरिता सक्रिय राजकारणात उतरले आणि ब्रिटिशच्या गोलमेज परिषदेमध्ये त्या आपल्या दिनदुबळ्या समाजाची बाजू मांडली आणि म्हणून त्या मुख्या बाऱ्यांना वाचा फोडली कुल केले तळ्याचा उदार बंद काळ राम मंदिर मंदिर हो जिरर जिरर जीजी मंदिर हो जिरर जिरर जीजी भक्त पाहुनी भरपूर राम बसलाय लावून दार लावून दार हो जिरर जिरर जीजी लावून दार हो जिरर जिरर जीजी निसर्गातील सर्वच जीवजंतूंना जगण्याचा अधिकार असतानाही माणसासारख्याच माणसांना मात्र हजारो वर्षापासून वंचित ठेवले होते. निसर्ग नियमाची किती भयंकर कुचेष्टा. माणसानेच माणसाला पाण्या वाचून तडफडत मारावे आणि त्या मानवतेची विटंबना केली. जगात तर ईश्वर आहे असं वाटत असेल तर तो सर्व माणसाला सारखाच असावा. पाण्यासाठी काय, मंदिरासाठी काय, सर्व मानवांना समानतेचा अधिकार मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली महाड चौदार तळ्याच्या व 1930 साली नाशिक काळाराम मंदिर प्रवेशाचा मानवी हक्काचा व समतेचा लढा पुकारला. त्या प्रसंगी एकच जयघोष होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. गोलमेज परिषदेला गोलमेज परिषदेला भीम गेलेला, प्रश्न मांडिला, प्रश्न मांडिला, प्रश्न मांडिला, प्रश्न मांडिला. बोलू लागला ब्रिटिशाला, बोलू लागला ब्रिटिशाला, बोलू लागला ब्रिटिशाला. तारणा आमच्या जीवनाला स्वतंत्र हक्क द्यावे आम्हाला. भीम गरजला जीजी, भीम गरजला जीजी, भीम गरजला जीजी, जी 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 जी. या देशातील मिळालेल्या दलितांना स्वतंत्र मतदारसंघ एका अस्पृश्याच्या नेत्यांनी मिळवलेला विजय हे बॅरिस्टर गांधींना खटकला आणि त्यांनी विरोध करण्याकरिता या सूड भावनेने आमरण उपोषणाचे अशस्त्र सोडले, आमरण उपोषणाचे अशस्त्र सोडले. वादळी कोपाला तो गेला, गांधी बसले उपोषणाला. वाचविले जेव्हा गांधीला, सही केली पुणे कराराला. पुणे कराराला, जी पुणे कराराला, जी 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 जी. होत ज्ञानाचा गर, झाला घटना शिल्पकार. येवले मुक्कामी जाहीर, सांगे करीन धर्मांतर. हिंदू धर्मात नाही मरणार. जातीयता म्हणजे मानवाला आणि माणुसकीला लागलेला शाप. हा शाप निसर्ग निर्मित नव्हे तर मुठभर उच्चवर्णीयांनी खंडीभर माणसावर लाभलेली मानसिक गुलामगिरी. जातीयता म्हणजे बहुसंख्य माणसाचे आर्थिक शारीरिक शोषण. एका जातीचे जनावर दुसऱ्या जातीच्या जनावराचेही कधीच ते शोषण करीत नाही आणि करणारही नाही. परंतु या भारतभूमीत काही मुठभर सनातनी हिंदूंनी बहुजनावर लादलेली गुलामगिरी जन्मापासून मरणापर्यंत आणि मरणानंतरही बांधलेले साखळदंड तोडण्याची हिंमत उभ्या जगात कुणी दाखवली नाही. परंतु सन 1935 साली नाशिक जिल्ह्यातील येवले मुक्कामी बाबासाहेब आंबेडकरांची सभा भरली. या सभेत भीम गर्जना केली. मी हिंदू धर्मात जन्मलो परंतु
हिंदू धर्मात मरणार नाही ही प्रतिज्ञा आहे आणि या देशातील सनातनी हिंदूंना माझे आव्हान आहे. एकोणीसशे 1951 साली वेत मांडली वाचा फोडली देण्या महिलांना अधिकार. मिटविण्या अन्याय अत्याचार हिंद कोड बिल केले तयार जी जी. हिंदू कोड बिल केले तयार जी जी. हिंदू कोड बिल केले तयार जी 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 जी. पिढ्या हिंदू धर्मात चालत आलेली परंपरा अशी होती की पतीच्या निधनानंतर पत्नीने सती जावे व आपल्या इच्छेप्रमाणे मोकळे वागू नये. आपल्या पतीच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागू नये आणि पुनर्विवाह करू नये. म्हणून बाबासाहेबांनी सर्व स्त्रियांना न्याय मिळेल अशी तरतूद करून हिंदू कोड बिल तयार केले व नेहरू सरकारचा लोकसभेत मंजुरीसाठी मांडले. परंतु जातीवादी सरकारने टाळाटाळ करून त्यास विरोध आहे म्हणून फेटाळून लावले. कारण पुढील 11 महिन्यातच निवडणुका समोर आल्या होत्या. आपला पाडा होईल म्हणून बाबासाहेबांनी घटनेप्रमाणे देशाला दिलेले ते अनमोल निखार या सर्वांनी मान्य केले नाही. नेहरूंनी आश्वासन दिले बाबांना भले काही ना चाले अध्यक्ष स्वतः जातीवादी. एक नंबरचा विरोधी देईना बोलण्याची संधीर जी जी. देईना बोलण्याची संधीर जी जी. देईना बोलण्याची संधीर जी 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 जी. रात्रंदिन 2 वर्षात केला अभ्यास तास मनी त्याचा एक ध्यास नष्ट व्हावा स्त्रीचा वनवास. विरोधींना बोलावून खास समजविला सारा इतिहास. हिंदू मुस्लिम सिख ईसाई सारे देश भाई. समान हक्क सर्व नारीला हीच लोकशाही. त्यावेळेच्या न्यायाच्या खुर्चीत बसलेले लोकसभा अध्यक्ष अनंत जैन मायगार हे स्वतः या हिंदू कोड बिलचे कट्टर विरोधक होते. बाबासाहेब कायदेमंत्री असून त्यांनी लोकसभेत हे निवेदन सादर करून दिले नाही. कारण त्यांना भरगटलेल्या हिंदू चालीरीतीचे शुद्धीकरण एका अस्पृश्य विचारवंताकडून करून घेणे अपमानास्पद वाटत होते. आंबेडकर बोल नेहरूला माझा विश्वासघात केला. अधिकार माझा हिरवला मंत्रीपद फक्त नावाला. काना डोळा सदैव केला समाजाच्या प्रगतीला. काश्मीर फाळणी करण्याला सारे मंत्री हवे जोडीला. भिवून हिंदूच्या विरोधाला स्त्रियावरती अन्याय केला. 11/10/51 दिले भाषण लोकसभेला. ये मान्य नाही हो मला ठोकीर तो मंत्रीपदाला. सारे मिळून हा डाव खेळला आलं ते ध्यानात. न विजणारी आग भडकली त्यांच्या काळजात.
करतीची कार मोडेन पण वाकणार नाही. मोडेन पण वाकणार नाही, मोडेन पण वाकणार नाही. अशा ना झुकणार नाही, अंधसत्तेला अर्थ नाही रे जी. अंधसत्तेला अर्थ नाही रे जी, अंधसत्तेला अर्थ नाही रे जी. 11/10/1951 ला आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, मला मंत्रिमंडळातील जबाबदारीची कामे देत नाही. आज पुरुष समाजाच्या हिताकडे कानाडोळा करतात व कम्युनिस्ट चीन देशाला भारताने जास्त महत्व दिल्यामुळे अमेरिका दुखावली आहे. नंबर 4, काश्मीर फाळणीचे धोरण आखताना हे सर्व मंत्र्यांना विश्वासात घेत नाही. नंबर 5, जीर्णमतवादी हिंदूंना मिळून नेहरूने हिंदू कोड बिल सौदी कोपऱ्यात नेऊन ठेवले. या 5 कारणामुळेच मी राजीनामा देत आहे. सर्व धर्माचा अभ्यास केला, केलं निरीक्षण, केलं निरीक्षण, केलं निरीक्षण. सन्मार्गाचा धम्म बुद्धाचा घेतला निवडून. दादा र जी र जी, दादा र जी र जी. 14 ऑक्टोबर 56 साली 14 ऑक्टोबर 56 साली दिनाचा वाली आरोळी दिली यार या निळ्या झेंड्याखाली. यार या निळ्या झेंड्याखाली, यार या निळ्या झेंड्याखाली. चंद्रमणी सवे वदे पाली, चंद्रमणी सवे वदे पाली. बुद्ध धम्माची दीक्षा घेतली जी. बुद्ध धम्माची दीक्षा घेतली जी, बुद्ध धम्माची दीक्षा घेतली जी. जगात अनेक क्षेत्रात क्रांत्या घडल्या, क्षेत्राचा संघर्षात रक्तपात झाला, पण विषमतेच्या सामर्थ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व स्तरावर ज्या क्रांत्या घडविल्या त्याला जगात तोडच नाही, जगात तोडच नाही. झिजले चंदना परी, झिजले चंदना परी, थकले ना जरी जिद्दई उरी. उद्यमय करीन भारत देश, बुद्धमय करीन भारत देश, बुद्धमय करीन भारत देश. जुलमी युगाचा बदलून वेश, जुलमी युगाचा बदलून वेश. कुणी ना करे कुणाचा द्वेष जी. कुणी ना करे कुणाचा द्वेष जी, कुणी ना करे कुणाचा द्वेष जी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन म्हणजे प्रत्यक्ष अग्निपथ. या अग्निपथावर क्षणोक्षणी संघर्षाचे जीवन जगत आपल्या जाती बांधवांनाच नव्हे तर या अखंड भारत भूमी जातीवादाच्या शापातून मुक्त केले. या अखंड भारत भूमीला जातीवादाच्या शापातून मुक्त केले. भीमाईने जाता जाता त्या बाळ भीमाला मीराबाईच्या ओटीत घातले. त्याचप्रमाणे कोट्यावधी दिनदुबळ्याच्या भीम माऊलीने या समाजाला भगवान बुद्धाच्या ओटीत घातले. गाव कुसा बाहेर वनवन भटकणाऱ्यांना बुद्ध विहाराच्या रूपाने हक्काचे घर दिले. मायाचा उभारा म्हणून बुद्ध धम्माचे संस्कार दिले. वर्तमान युग डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाचे हत्यार हाती दिले आणि सांगितले, समतेचा रथ पुढे नेता आला तर न्या, अन्यथा मागे नेऊ नका. आणि म्हणून ममतेची आज्ञा दिली व बाबासाहेबांचे हितवर राहिलेले अधुरे स्वप्न पूर्ण करणे आपल्या सर्व जनतेचे कर्तव्य आहे. मी समतेचा रथ हितवर आणला, पुढे नेता आले तर न्या, पण मागे नेऊ नका. काळाने घात केला नसता तर, पण या नीतीला हे मंजूर नसावे. बाबाचे अपुरे स्वप्न आद्यापरी अपुरे आहेत. हे आमच्या बेजबाबदारपणाचे, अप्रामाणिकपणाचे आणि बेईमानपणाचेच घातक आहे.